चला परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी ना म्हणजे माझी खूप दिवसापासून इच्छा होती की स्वामींसाठी टोपी आणि अंगवस्त्र शिवायची. तर म्हणजे घरीच मशीन वगैरे आहे, पण शिवायचं किंवा कसं शिवायचं हे माहिती नव्हतं. त्यामुळे मग मला आणि खूप दिवस झालं मी म्हणजे जेव्हापासून स्वामी आलेत ना तेव्हापासून मी त्यांना एक वस्त्र आणलेलं होतं आणि त्यांना टोपसुद्धा आणलेला होता तो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की टोपचं कसं झालं होतं की जो मी टोप सांगत होते ना तो यांनी घेतला नाही आणि जो घेतला तो मोठा झाला. आणि तो मोठा झालेला तो घरी येऊन ना सुई धाग्याने छोटा करत होते, पण त्यामध्ये तो पुठ्ठा असल्यामुळे तो काही छोटा झाला नाही. तो आहे तो कडक झाला किंवा वाकडा तिकडा झाला आणि तो काही स्वामींना टोप बसलाच नाही. त्यामुळे मग मी विचार केला, चला आता आपली कला तर कधी कामाला येणार, आता आपली कला आपल्याच कामाला नाही येणार म्हटल्यावर ती कला घेऊन तर काय कामाची. त्यामुळे म्हणलं चला आता आपण स्वामींसाठी एक ड्रेस ट्राय करू. तर मी साधीच अशी कंता टोपी एक असा व्हिडिओ बघितला आणि तो मी म्हणजे पहिल्यांदाच मी ट्राय करायला घेतला होता. तर तसं म्हणलं तर मी माप थोडा मोठाच टाकला होता, कारण की म्हणलं चुकलं केलं तरी थोडंसं म्हणजे मोठंच राहा, म्हणजे त्यानंतर मला कट पण करता म्हणजे येईल अशा मापाने मी थोडी साईज मोठीच कट केली होती. म्हणजे पहिल्यांदाच ट्राय करत आहे आणि मला असं वाटत होतं की आपण पहिल्यांदा ट्राय करतोय पण चुकू नाही कुठं. त्यामुळे मग थोडीशी साईज मोठीच कट केली होती आणि माझ्या स्वामींना ना छोट्या साईजचीच टोपी लागते. त्यामुळे मग म्हणजे तसं म्हणायला गेलं तर आपलं 1-1.5 इंचापुरती म्हणजे असं माप म्हणजे पुढून तर बस होतं तेवढी टोपीची. शिवून झाल्याच्या नंतर 1.5-2 इंच माप बसवतो. तर मग मी तरी पण थोडीशी मोठी साईज कट केली होती, कारण की परत चुकू नये किंवा म्हणजे छोटी होऊ नये असं यासाठी. आणि एकदा तर आता काम स्वामींचं नाव घेतलं आणि लागले तयारीला. तर माझ्यापाशी मी वटपौर्णिमेला ब्लाऊज घातलेला होता ना, त्या ब्लाऊजचा कपडा थोडासा उरलेला होता. तर चला म्हणलं ट्रायल करण्यासाठी काय हरकत आहे आणि स्वामींसाठी ड्रेस पण शिवून होईल आणि आपल्याला पण काय अनुभव येईल की म्हणजे कसं आहे कसं नाही ते पण शिकून होईल. तर त्यासाठी मी ना हा थोडासा ब्लाऊजचा कपडा होता ना तो कट करून घेतला आणि स्वामींसाठी टोपी शिवून घेतली. त्यानंतर मग मला अंगवस्त्र पण शिवायचं होतं, तर त्यातलाच कपडा होता थोडासा, तर त्यातलाच मी थोडासा भाग कट केला. आणि लेस काय माझ्यापाशी मला म्हणजे असं पुरेल असं वाटले नाही म्हणजे पूर्ण लावायला. तर लेस काय आणायला जायला आता माझ्याकडे शक्य नव्हतं, कारण की इकडे पाऊस सुरू होता. त्यामुळे मग म्हणलं चला आता सध्या तर आपण ट्रायल करत आहोत तर शिवूयात, कसं वाटते कसं नाही ते पण बघूया. आणि जर झाले ॲडजस्टमेंट लेसचे कुठे तर बघूया कसं लावायची ते ठरवूया शिवल्याच्या नंतर. तोपर्यंत आपण कपडा तरी शिवून घेऊया. तर मी असं म्हणजे छोटी साईज म्हणजे तरी पण म्हणलं तर माझी 7 इंचाची मूर्ती आहे, म्हणजे 7 ते 8 इंचाची मूर्ती आहे स्वामींची माझी. आणि म्हणजे वस्त्र पूर्ण असं आडं म्हणजे उंचीला मी 6 ते 7 इंच घेतलं होतं आणि लांबीला पूर्ण 14 इंच कपडा घेतला होता. तर म्हणलं हा स्वामींना बस होईन एवढा. तर खूप छान म्हणजे अशी शिवताना पण मजा येत होती की आपण नवीन काहीतरी करतोय स्वामींसाठी आणि आपल्याला ते म्हणजे जरा जमत असल्याच्या नंतर थोडंसं हे वाटतं. तसं आता हे बघायला गेलं तर माणसाला वाटतं की यात काय अवघड आहे, हे तर सोपंच आहे, हे शिवायसारखं आहे. पण असं नसतं. जेव्हा ते माणूस काम करायला घेतं ना त्यावेळेसच कळतं. आता ती टोपी केवढीशी आहे, शिवायला गेलं तर मला किती वेळ म्हणजे जवळजवळ मी एवढ्याच कामाला 1 तास घातलेला आहे पूर्णपणे. आणि एवढ्यामध्ये म्हणजे साई झोपला होता म्हणून चाललं होतं माझं हे. तर हे पहा माझं म्हणजे स्वामींचा ड्रेस बऱ्या प्रकारे शिवून झालेला होता. तर अशा प्रकारे दिसत होता आणि छान म्हणजे बसला पटकन, म्हणजे पहिल्यांदाच मी शिवला आणि तो छान आला. तर तसं आता मी नवीन दुसरा कपडा आणून शिवणार आहे, कारण की आता गुरुपौर्णिमेसाठी मी हे ड्रेस शिवत होते स्वामींसाठी. कारण की मला पौर्णिमेला ना स्वामींसाठी घरीच माझ्या हाताने काहीतरी करून म्हणजे ड्रेस वगैरे शिवून घालायचा होता. त्याच्यामुळे मग हा कपडा माझ्या पुस्तकात मी त्याचं शिवून घेतला आणि अशा प्रकारे माझे स्वामी दिसत होते. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी कसं शिवलं आहे आणि कसं नाही, आणि यामध्ये काय चुकले का किंवा कसे असते ते पण मला तुम्ही सांगा. मी नक्की ट्राय करेन. आणि माझं स्वामींचं वस्त्र शिवून झाल्याच्या नंतर आहे ना यांनी येताना भाजीपाला वगैरे घेऊन आले होते. तर पावसामुळे ना खूप असं किचकिच झाले नाही बाहेर ना, त्यामुळे म्हणलं चला भाजीपाला सगळा धुवून घेऊया. आणि हा भाजीपाला ना आत्ता धुवून रात्रभर ठेवला ना यामधलं पाणी वगैरे सगळं सुकून कोरडा होतो आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवायला हे राहतो, म्हणजे 5-6 दिवस चांगला राहतो तो भाजीपाला. त्यामुळे मग आणल्याच्या नंतर किंवा पण मी सर्व भाजीपाला एकत्र धुवून घेत असते आणि त्यानंतर मग
पिशवीमध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवत असते. असं केल्यानं मग जास्त दिवस टिकतो आणि वेळेवर आपल्याला घेऊन ते म्हणजे लगेच असं धुवून भेंडी वगैरे कसं धुतली ना लगेच असं कापले की चिकट होते. त्याच्यामुळे मग आधी धुवून ठेवली ना म्हणजे आपण जेव्हा भाजी करायची ना तोपर्यंत ती कोरडी होऊन जाते. त्यामुळे मग मी लवकर म्हणजे असंच भाजीपाला वगैरे धुवून घेते. आणि हे छोटे छोटे टमाटे घेतलेल्याचं कारण पण सांगते, कारण की छोटेसे म्हणजे भाज्या असतात थोड्याशा, म्हणजे आमच्या दोघा तिघांना भाजी लागते थोडीशी. मग त्यानंतर मग ते मोठा टमाटा आणला ना, ते अर्धा कट होतो ना, अर्धा मग असंच ठेवून दिला जातो. मग ते कधी यूज होतो किंवा कधी फेकून दिलं देतो असतो. त्याच्यामुळे हे हे माझं नाही तर माझ्या मिस्टरांचं डोकं असतं इथे, की तुम्ही अर्धा कापलेला टमाटो ना परत यूज करत नाही, फेकून देता किंवा तो तसंच राहून जातो. त्याच्यामुळे मग हे असे छोटे छोटे टमाटे आणतात, जेणेकरून तो एक कापला ना मग एका भाजीसाठी परफेक्ट होतो. त्यामुळे हे असं असतं. आणि हे टमाटे ना छान असं ताजे ताजे डेटासकट आले होते, त्यामुळे पण छान होते. आणि हो, माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही ते नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर एक चॅनलला सबस्क्राईबर जरूर करा, कारण की तुमचं एक सबस्क्रायबर किंवा एक लाईक मला पुढे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोठं प्रोत्साहन देतं. त्यामुळे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये कुठे चूक दिसत असेल किंवा काही चुकीचं असेल किंवा कुठे काही बरोबर असेल, म्हणजे तुम्हाला काही वेगळं असेल किंवा माझं कुठं काही चुकलं असेल तर तुम्ही ते कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता, कारण मी ते सुधारण्याचा प्रयत्न अजून काहीतरी शिकायला भेटेल नवीन. तर चला भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.